बायको फेसबुकवरती लाईव्ह असतानाच पतीचा मृत्यू झाला. त्याचं झालं असं की बीडच्या वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी या गावातील गणेश डोंगरे आणि त्यांची पत्नी अश्विनी डोंगरे हे ऊसाच्या हंगामामध्ये ऊस तोडणीसाठी वेगवेगळ्या राज्यामध्ये जायचे. त्याचबरोबर विरंगुळा म्हणून फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती नवीन नवीन रील्स देखील अपलोड करायचे. 4 जानेवारीला अश्विनी आणि गणेश ऊसाची ट्रॉली घेऊन लातूरच्या साखर कारखान्यावरती पोहोचले. गणेश डोंगरे ऊसाच्या मापासाठी रांगेमध्ये उभा राहिले होते, तर पत्नी अश्विनी डोंगरे ही फेसबुकवरती लाईव्ह व्हिडिओ काढत होती. पण त्याच वेळेस नियतीने घात केला. शेजारून जाणारी गच्च भरलेली ऊसाची ट्रॉली जागेवरती पलटी झाली आणि ती थेट गणेश डोंगरे यांच्या अंगावरती पडली. काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. पत्नी अश्विनीच्या डोळ्यासमोर आणि फेसबुकवरती लाईव्ह असतानाच गणेश डोंगरे यांचा मृत्यू झाला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. एकुलता एक कमावणारा गणेश डोंगरे यांचा मृत्यू झाल्याने घरावरती मोठं संकट आलं. गणेश डोंगरेच्या पश्चात त्यांच्या घरामध्ये त्यांचे आई वडील, 3 लहान मुली आणि पत्नी. त्यामुळं गणेश डोंगरेच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी अशा अनेक लोकांनी सोशल मीडियावरती भावना व्यक्त केल्यात.